सगळ्यांची नमस्कार. चहा ठेवलाय, या चहा प्यायला. चहा ठेवलाय, चहा प्यायला या सगळेजण. आताच उठले या. उठू वाटा ना, ते पायले दुखायला लागला. पुरे रात्र पाय दुखला माझा. काल पडले ना, धपक दिशेनं वरून पडले खाली. हे पूर्ण शेकलं असं, पूर्ण ही साईड काही लागलं. हे बघा, इथून लागलं, गळ्यापासून लागलं, खाली टाचापर्यंत लागलं. हे बघा, हे टाच दुखायली जास्त, चालायलाच याय नाही. म्हणजे लय दुखायला लागले, लय. दवाखान्याला जायचं होतं, दवाखान्याला चालाय याय ना, तर कशी जाऊ दवाखान्याला. आणि घरी तर कोणीच नाही, म्हणून दवाखान्याला नाही गेले. आणि ते नाही गेलं तर मग ते तसंच अंगामध्ये ते दुखणं राहतंय ना. आता बघू, आता सोमवारी जाईन. आता आज तर काय रविवार आहे, सोमवारी जाईन आता दवाखान्याला. काय काम बी करायला नाही, काहीच व्हायला नाही, नुसतं अवघड होऊन झाले. पोरीनं चहा ठेवलाय, म्हणून म्हणलं पेवा, चहा पेवा. या सगळेजण चहा प्यायला. चहापत्तीच लय टाकते, मला नाही एवढी चहापत्ती आवडत. चालायलाच आहे ना हो. आता तुम्ही काल टाकली असन, कमेंट टाकली असन, कशा पडल्या, पाय राहिल्या का. आता ते वाचलं नाही ना, पोरग काल अभ्यास लिह होता, त्याला वाचल्या नाहीत. आज वाचन, आज ती सुनबाई हाय, बारकी सुनबाई हाय घरी, तिच्याकडून आज वाचिते. वाचून मग सांगते तुम्हाला. तसं तर आता हे मी आता टाकणार आहे. हे इडवच नाही, सकाळ धरून कोणताच इडव नाही टाकायला. माझं पाय दुखायला लागलाय ना, म्हणून मी लय टेन्शन मध्ये होते. मी इडवच काढा नाही मग काल. म्हणजे कसं 2-3 इडव काढून ठेवते आणि ती इडव दुसऱ्या दिवशी टाकते या. मग काल इडवच मी कोणतंच इडव नाही काढा. काल ते बिन कशासाठी काढा की बहिणींना सांगावा, भावांना सांगावा माझा. मी लय पडले काल, लय पडले, मला चालायला नाही, म्हणून मी काल सकाळी सकाळी टाकला. म्हणजे परवा दिवशी रात्रीच केला, जेव्हा मला पडले ना तेव्हाच मी इडव केला. चालायलाच आहे ना हो, मला काय करू. काय माहिती 2-4 दिवस झालं नुसतं सांडा सांडी पडा पडेल असंच व्हायला. सांडा सांडी पडा पडे. परवा दिवशी नाही त्या डोसे केले, त्या दिवशी बी अहो किती सांडा सांडी झाली, नुसतं पडायला लागलं नुसतं. काय माहिती, एक दिवस तसंच होतं. त्याच्या आधी इथं लागलं होतं, मी तुम्हाला दाखवलं नाही, ते लय लागलं होतं, हात कापला होता, नुसतं रक्ताचं नुसतं धार लागली होती, लय रक्त गेलंय बघा इथून. तर ते टेन्शन मध्ये मी होते 2-3 दिवस. आणि ते नाही झालं ते बघा. हे परवा दिवशीच पडले ना, परवा दिवशीच पडले ना, काल सांगितलं तुम्हाला. चालायलाच काय ना. मग आता लेकरांसाठी हळूहळू ते काम करावं लागतं ना. पूर्ण बाहेर तुझे सगळं. मग रात्रीच म्हणलं होतं दे फेकून, मग नाही खायचं तर. आता ह्याला कोण खाणार आहे, हे बघा कोण खाणार आहे. जरा बसूनच बोलते हा तुम्हाला, बसून बोलते. चला या ना हो बहिणींनो, लय टेन्शन मध्ये बघा, काय करावं काय नाही. इकडून ठेवते मोबाईल का, बसते इथं. आता एक तर पायाचे मला पहिले त्रास आहेत किंवा किती, आणि हे दुकाळात 13वा महिना. बॅगच दिसती ना, काय करायचं. जागा आपल्याला इडव काढायला जागाच नसती या. इकडून दिसतंय तिकडून दिसतंय, लोक चांगल्या जाग्यामध्ये इडव काढतात आणि मी आपलं
तशीच काढते. आता इथून पुढे मी काळजी घेईन, जरा इळव काढायची जरा व्यवस्थित, नाही का. आता ह्या भीतीच्या साठला कलर मारन मी, म्हणजे दिवाळीच्या नंतर. आता नाही, आता लई काम येतं. जरा सुट्या बिट्या पोरगी घेते ना दिवाळीच्या नंतर, तवा नाही तर पडदा बिडदा असं काहीतरी लावण आणि तिथं इळव काढतच जाईन. हे कसं बरोबर वाटत नाही ना, हे इकडून कपडे दिसतात तिकडून कपडे दिसतात, ते मला पण नाही आवडत. परी आता काय करायचं, चौकोन अडचण येतं आपल्या. मला तरी कुठं आवडतं इकडून भांडे दिसू द्या, भांड्याचं काय नाही, पण ते कपडे बिपडे इकडं तिकडं पडलेले दिसतात ना, ते मला पण नाही आवडत ना. परी आता आपल्याला जागा नाही, त्यामुळं सगळं होतंय बघा. आता जागा भेटल्यावर मग मी चांगले इडव काढन. असं तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही की ताई नाही का कशा बी जाईमध्ये इडव काढतात. आता वाटतं ना, नाही का, इकडून कपडे तिकडून कपडे. आता जागा चांगली असली ना, मग मी चांगले इडव काढून बघा. आणि एवढं समज बी नव्हती ना, आता हे ऐकून जरा वाटतंय ना की हा बरोबर आहे, भाऊ बहिणीचं बरोबर आहे. आता मी हाय जुनीच आहे परी. आता काय मी पहिलं कसं हे जानकारी ऐकत नव्हते, मी युट्यूबची जानकारी मी पहिले ऐकत नव्हते. आता ह्या 2 महिन्यापासून मी ऐकते, म्हणून असं वाटतंय की मी लई चुकलेली आहे. म्हणून मला वाटतंय की मी लई चुकलेली आहे खरंच. नाही तर माझं आतापर्यंत मला नाही का, म्हणजे आतापर्यंत माझे काहीतरी भलं झालं असतं. इडवची खरंच काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मी आता नाही का, जे जुने युट्यूबर आहेत ना, मी ऐकते आता सगळ्यांचं ऐकते. मी कुणाचंही म्हणजे नाही का, मी कार्यक्रम बघतच नाहीये. मी आपल्याच युट्यूबमधलं सगळं आया बहिणींचं भावा बंधांचं सगळ्यांचं अजून बी मी तेच ऐकते बघा. रात्री 1-1:30 वाजूस तर मी तेच ऐकते. माझं इडवचं काम झालं ना, माझं घरचं काम झालं ना, हे लेकरं बाळांचं झालं ना काम, लेकरं बाळा शाळेला गेले आले, त्यांचं काय केलं, मग मी त्याच्यानंतर नाही का, मी सगळे जुने युट्यूबवर आपले भावा बहिणी आहेत ना, मी सगळ्यांचं ऐकते. कसं त्यांच्यापासून आपल्याला अनुभव भेटतंय ना. नाही घरच्यांना कुठं कळत आहे, घरच्यांना वाटतंय काय ऐकते, काय त्यांचं खरं आहे. मग ते असं नका बोलत जाऊ, त्यांचं काय खरं आहे, त्यांचं बरोबर आहे, ते आपल्याला नळबंद करत. आता इकडं कशाला यायला बाई, थोड्यातच माझं घालवतीस. आता म्हणायचं तरी मग मी असं जरा मोबाईल घेतला असता. आता किती आले आता काय माहिती याच्यामध्ये. मग अजून म्हणतात आम्हाला नका घेऊ, मध्ये आम्हाला नका घेऊ. मग हे असं आता अचानकच तिला कामाला जायचंय, अचानकच बघा इकडं काय कपडा टाकाय गेले का काय. जाऊ द्या, काय आहे का नाही, जाऊ द्या. नंतर माझं जर भलं झालं तर ते बी येणारच आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही. तर मग हे बघा अशी माझी कहाणी आहे. म्हणून मी काळजी घेते बघा, लय काळजी घेते मी आता, लय काळजी घेते. पहिलं वाटायचं घ्यायचा इडव टाकायचा काय नाही असं तसं, पर्यावरण लय ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर काळजी पुरवठा घेऊनच हे करावं लागतं. आणि मला नाही का, माझं इडव बघून मला लाईक करत जा, शेअर करा, सपोर्ट करा. तुम्ही जर केलं तर माझं होईल काय. आणि ते हे कमेंट तुम्ही देतात तर मी माझ्या सुनाला सांगतच जाईन की एवढं वाजबाई मला सांग, मग मी बोलते त्यांना. आता मी कमेंटवर पण काळजी घेईन. आता मला एवढं कळत नव्हतं पहिलं, परी आता कळायलंय. वाचायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मग तुमची आमची ओळख एवढी होईन कशाला, कसे काय होईन. आम्ही जर तुम्ही आम्हाला बोललो, आम्ही तुम्हाला बोललो तरच आपण एक दुसऱ्याला सपोर्ट. तशी तर तुम्ही मला सपोर्ट करा नाही करा, मी तुम्हाला तर सपोर्ट करतेच बघा. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले तरच तुम्हाला कळन माझ्या बोलण्यावरून मी तुम्हाला सपोर्ट करते का नाही. मी लॉकडाऊन पासून तुम्हाला सपोर्ट करते. मी तर काय आता केले 4 दिवसामध्ये केले.
मी तुम्हाला पहिल्यापासून मी तुमचेच मला काय माहिती माझ्या आई बहिणीच्या भावाचे येडवच मी बघत राहिलेले हे लॉकडाऊनपासून आणि प्रत्येक येडपाशी येडं बरोबर मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला तुमचे येडं बघितले तुमचे येडं बघितले तुमचे येडं बघितले मी सारखंच म्हणत राहते. म्हणायला नाही पाहिजे पण मी तुम्हाला म्हणते. मग आपल्या ओळखी कशा होणार? मग तुम्ही मला आपलं कसं मानणार? तुम्ही आपलं कसं काय मला म्हणणार? मग मी नाही सांगितलं तर. म्हणून मी तुम्हाला सांगते बार 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 बार. म्हणून मी तुम्हाला याद करून देते का आता तुम्ही मला सपोर्ट करावं तुम्ही मला लाईक करावं म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा माझं नाही का एवढं मोठे येडो नसते तर माझे येडो हे बघा 6 मिनिटाचे 4 मिनिटाचे किंवा 8 मिनिटाचे असे येडो आणि एक अर्धा येडोच 12 मिनिटाचा आणि 12 नाहीतर मग 15 मिनिटाचा. मग आता ह्याच्या पुढे तर मी येडो नाही मोठे करत. तर मला तुम्ही नाही का लाईक करा सपोर्ट करा. मला तुम्ही काय केलं तर माझं होईल आणि माझ्यावर दया करा माझ्यावर दया करा. किती झाले बघ बरं ग इकडं पलकून बघ बरं पलकून. तुम्ही जर सपोर्ट केलं तरच माझं आहे नाही तर किती मिनिटात झालं बघ 12 मिनिटाचं करते. चालली ना कामाला चालली या कामाला चालली. मग आज तर रविवार आहे आज रविवार आहे मग आज काय एवढं काळजी नाही एवढी. पोरं घरी येत ना पोरं घरी येत हे प्रिन्स पण घरी ये आणि तनू पण घरी ये. ते तन्मय आहे ना आता तुम्हाला वाटत असं 2 दिवस झाले दिसत नाही बोलत नाही काय माहिती ते माझ्यावर जरा रागत या म्हणून जरा याय नाही पुढं. मी आज सांगन त्याला समजून येईन ते. बरं मग घ्या तुमची पण काळजी घ्या आमची पण आम्ही काळजी घेतो. चल सगळ्यांना नमस्कार. मी चालू करताना पण नमस्कार करते आणि बंद करताना पण कधी कधी नमस्कार करते. तिकडून बंद कर ग 12 मिनिटं झालं असतं बघ झालं का 12